हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का आपल्या दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या चुका आपण करत असतो पण त्याचे परिणाम नंतर आपल्याला जाणवतात. तर त्या अशा कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नेलपेंट लावणं प्रत्येक स्त्रीला अगदी छोट्या मुलीपासून तर अगदी वयोवृद्ध महिलेला नेलपेंट लावायला खूप आवडतं. पण बरेच वेळा काही जणींना सवय असते सतत नेलपेंट किंवा नेल पॉलिश असते ती दर 2-3 दिवसाने बदलत राहायची. त्याने काय होतं सांगू का, आपल्या नखांचं पॉलिश निघून जातं. म्हणजे जे नॅचरल पॉलिश आहे ते निघून जातं, नखं कोरडी पडतात, साईडला त्याच्या जे त्वचा आहे ती निघत राहते. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे ते बघायचं. आपण जेव्हा नेल पॉलिश लावतो आणि काढतो त्याच्यानंतर काय करायचं आहे किंवा नेल पॉलिश काढायला कसं रिमूव्हर वापरायचं आहे तर ना तुम्ही रिमूव्हर चेक करून घेत जा. जास्त जर त्याच्यात केमिकल्स असतील तर ते घेऊ नका. ॲसिटोन फ्री असेल तर ते रिमूव्हर घ्या. शिवाय आजकाल टिश्यू निघालेले आहेत त्याच्यात जास्त केमिकल असतात आणि ते टिश्यू जास्त हार्मफुल असतात. आणि जेव्हा आपण काढायला घेतो तेव्हा रिमूव्हर फार असं घ्यायचं नाही, थोडंसं कापसावर घ्यायचं आणि मग ते जेवढी जास्तीत जास्त बोटं त्याच्यात होतील तेवढं करायचं आहे. टिश्यू पण अगदी तुम्ही नकाच वापरू असं वाटतं पण एक टिश्यू अगदी हातापायांच्या नखांना पुरतो का सगळं आपलं नेलपेंट निघून जातं. तर सरळ आपण काय करायचं, रिमूव्हरच चांगलं बघून घ्यायचं आहे आणि थोडंसं कापसावर घेऊन सगळं नेल पॉलिश काढून टाकायचं आहे. आता स्वच्छ त्याच्यानंतर आपण हात एखाद्या हँडवॉशने धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर कोरडे केल्यानंतर खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि ते नखांवर चोळायचं आहे. म्हणजे याने काय होतं, आपली नखं मऊ राहतात, चमकदार राहतात. शिवाय काहींच्या हाताला बघा साईडला असं थोडंसं कातडी किंवा मग स्किन निघालेली असते तर ते होणार नाही. तर नेहमी आपण नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं का हात अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचेत, कोरडे करायचेत आणि कुठलंही चांगलं तेल अगदी तिळाचं लावलं तरी चालेल किंवा खोबरेल तेल, आपल्या प्रत्येकाच्या घरी खोबरेल तेल असतं तर ते लावावं. म्हणजे आपली नखं अगदी हेल्दी राहतील, निरोगी राहतील. आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण वॉशिंग मशीनवर धुतो. तर खूप वेळा काय होतं, आपण एकच प्रोग्राम प्रत्येक कपड्यांना लावतो. म्हणजे नवीन कपड्यांना पण तोच प्रोग्राम असतो, जुन्या कपड्यांना पण तोच, म्हणजे नेहमीच्या कपड्यांना पण तोच असतो किंवा मग जे अगदी डेलिकेट असतात, इनरवेअर असतात त्यांना पण तोच प्रोग्राम. तर असं नका करू, प्रत्येक कपड्यांना वेगवेगळा आपण प्रोग्राम लावायचे आणि त्यानुसार कपडे धुवायचे. वर्गीकरणच करून ठेवायचं आहे कपड्यांचं. परत वॉशिंग मशीन लावताना आपण जी लिक्विड सोपची किंवा मग डिटर्जंट पावडर असेल तुमच्याकडे तर त्याची क्वांटिटी तुम्ही किती घेतात ते महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकजण असं बोलतो माझा 1 चमचाभर ठरलेलंच आहे तेवढंच मी घेते, पण ते चुकीचं आहे. आपण जेव्हा डिटर्जंट घेतो तेव्हा त्याचं प्रमाण प्रत्येक कपड्याच्या वेळी, म्हणजे वेगवेगळे कपडे असतात त्यांच्या वेळी चेंज व्हायला पाहिजेत आणि प्रोग्रामप्रमाणे आपण ती क्वांटिटी घेतली पाहिजे. नाही तर काय होईल, आपण जर छोटा प्रोग्राम असेल, जसं मी आत्ता 15 मिनिटांचा प्रोग्राम लावते आहे तर त्याला मी खूप जर झाकण भरून घेतलं असतं तर ते जास्त झालं असतं माझ्या कपड्यांना आणि कपड्यांना साबण तसाच राहतो वॉशिंग मशीनमध्ये. आता छोटा 15 मिनिटांचा प्रोग्राम आहे तर तो सारखा रिन्स होणार नाही कपडे, 1 ते 2 वेळाच याच्यात कपडे रिन्स होणार. जेव्हा मोठा प्रोग्राम लावतो तेव्हा 3-4 वेळा रिन्स होऊन जातात, कपडे स्वच्छ धुवून जातात. तर आपण जेव्हा साधे कपडे अगदी खूप मळलेले नसतील तेव्हा आपण असा 15 मिनिटांचा प्रोग्राम लावतो तर त्याला आपण साबण कमीच टाकायचा. आता हे 60 डिग्री लेबल आहे तर याच्यात पण टेम्परेचर आहे, म्हणजे कपडे छान धुवूनच निघणार. तर त्याला पण त्याप्रमाणे आपण अंदाज घेऊन आपले जे कपडे असतात आणि प्रोग्राम त्याप्रमाणे प्रत्येक प्रोग्रामची आणि कपड्यांची क्वांटिटी तुम्ही ठरवून ठेवायची. नाहीतर त्याने काय होईल, कपडे पण खराब होतील, शिवाय जर राहिला साबण तर आपल्या अंगाला इचिंग होईल. तर यापुढे आपण ही चूक टाळू शकतो. थोड्याच दिवसात आता श्रावण महिना सुरू होईल. आपल्या घरात अगरबत्ती, धूप वगैरे आपण नेहमी रोजच अगदी लावतो. तर आम्ही अगरबत्ती वापरतच नाही पण आम्ही धूप लावतो नेहमी. तर खूप जणांच्या घरी धूप असतोच. तर धुपाचं वेगवेगळे फ्रॅग्रन्स असतात. तर आपण काय करतो, धुपाचा एखाद बॉक्स उघडला तर ना काढतो, एखादं स्टिक लावतो आणि परत ना उरलेल्या बॉक्समध्येच ठेवतो. तिथेच आपण चूक करतो कारण मग त्याचा छान वास निघून जातो. किंवा काही जण ठेवत पण असतील पण वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे, वेगवेगळ्या वासाचे, सुवासाचे जे स्टिक आहेत त्या तुम्ही एकत्र ठेवू नका. आता समजा मी चंदन किंवा लॅव्हेंडर 2 दाखवले तर त्याच्यातलं आता चंदन काढलं तर लॅव्हेंडर मी नंतर काढणार, तो बॉक्स तसाच पॅक ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण धूपस्टिक छान ठेवू शकतो. तर धूपस्टिक्सला एक सेपरेट डबा केलाच पाहिजे.
पावसाळ्यात खूप वेळा काय होतं, कपड्यांना ना मॉइश्चर पकडली जाते किंवा असे ना थंड थंड हाताला कपडे लागतात. त्याचा अर्थ तोच का कपड्यांमध्ये मॉइश्चर असते. शिवाय काहींच्या कपाटामध्ये ना असा कुबट वास येत राहतो. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं का तुम्ही भीमसेनी कापूर वापरा. तर फक्त भीमसेनी कापराने हा प्रॉब्लेम सुटणार नाही. तर अजून आपण काय करू शकतो, मॉइश्चर पकडते तर त्याच्यासाठी काय करणार, तर ते बघायचं आहे. पावसाळ्यात अधूनमधून आपले ठेवणीतले कपडे असतात ते पण असे वर खाली करत राहायचे, म्हणजे तेवढा मॉइश्चरचा त्रास होणार नाही. आता आपण बघूया काय करायचं ते. तर इथे मी सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा आहे हा. तर हा आपलं कपाट किती खणांचं आहे त्यानुसार आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपण भीमसेनी कापूर थोडेसे काही तुकडे घ्यायचेत आणि ते हातानेच बारीक करून त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेवढं तुम्ही कापूर जास्त घ्याल तेवढं चांगलं आहे. खाण्याचा सोडा अगदी अंदाजे घ्यायचा आहे आणि कापूरसुद्धा. आता आपण काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आणि टिश्यू पेपर घ्या तुम्ही. खूप असा पातळ नका घेऊ, पण फक्त थोडासा जाडसर घ्या. किंवा मग टिश्यूच्या हल्ली बॅग्स येतात, तर त्याच्यातले एखाद बॅग तुम्ही कट करून घेतली कात्रीने तरी चालेल आणि त्याचे असे चौकोन बनवा किंवा अशी पुड्या बनवा, कोन बनवा आणि त्याच्यात हे भरा. त्याच्यानंतर वरून दोरा लावा, म्हणजे हे सुटणार नाही. आता याला काय करायचं, आपण सेफ्टी पिनने ना असे टोचे मारायचे आहेत. तर असं केल्यानंतर त्याच्यातलं जे भीमसेनी कापूरचा वास आहे तो बाहेर येईल आणि जी मॉइश्चर आहे ती खायचा सोडा ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. तर खूप उपयोगाचं पडतं हे. तर पावसाळ्यात किंवा एरवी पण आपण जर कपाटामध्ये हे ठेवलं तर आपले कपडे निश्चितच चांगले राहतील. शिवाय ना कपाटात एक छान सुवास येत राहणार कॅम्फरचा. ज्या घरात बाळंत बाई असते आणि छोटं बाळ असतं तर त्यांच्या कपड्यांमध्ये हे नक्की करून ठेवा. खूप उपयोगाचं ठरतं आणि छान अगदी डिसइन्फेक्टेड आपलं कपाट राहतं. आपली पुढची टीप आहे, आपण हल्ली टिफिन देतो मुलांना किंवा नवऱ्याला. तर हल्ली आपण असे काचेचे किंवा काही जणांकडे प्लॅस्टिकचे डबे असतात, त्यांना ना त्या डब्यांच्या झाकणांना अशी गास्केट असते. तर ही गास्केट असते ना, तर ती ना पिवळी पडते किंवा त्याला आतून बुरशी येते. तर वरचेवर ती काढायची आणि साफ करायची. प्रत्येक वेळी केली तरी चालेल. जर नेहमी आपण काढून साफ केली तर ती पिवळसर पडत नाही किंवा त्याला बुरशी येऊन काळपट पडत नाही. तर असे माझ्याकडे 3-4 डबे आहेत डब्याचे. तर ते मी काढून घेतलेलं आहे त्याचं गॅस्केट आणि ते साफ कसं करायचं बघूया. आता ही कढईसुद्धा माझी थोडीशी अशी काळपट झालेली आहे, तर तीसुद्धा साफ होईल. तर त्याच्यातच मी हे गॅस्केट ठेवून दिलेले आहेत आणि आता त्याच्यात आपण बेकिंग सोडा टाकायचा आहे, खाण्याचा सोडा. तर जेवढे तुमच्या घरात असतील तेवढे तुम्ही अगदी दर आठवड्याला केलं किंवा 15 दिवसातून केलं तरी चालेल. तर खाण्याचा सोडा असा या प्रकारे टाकायचा आहे आणि त्यावर व्हाईट विनेगर घ्यायचं आहे आणि ते चमच्याच्या साहाय्याने टाकायचं आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात व्हाईट विनेगर असतंच, तर अंदाजे घ्या, याला काही प्रमाण नाही आहे. तर ते व्हाईट विनेगर या प्रकारे टाकलं का त्यांची रिॲक्शन होते आणि जी काय घाण असेल किंवा मग पिवळा कलर हळदीचा तेलाचा असतो ना, तर तो ह्याच्यात डिझॉल्व होऊन जातो, निघून जातो. त्या रबर गॅस्केटला असेल राहायला चिकटलेला असेल तर. पण पावसाळ्यात ना आता मोस्टली याला फंगस पकडले जातात, तर त्याच्यामुळे ही प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. तर असं थोडा वेळ हे टाकून ठेवायचं आहे, म्हणजे रिॲक्शन कंप्लीट झाली म्हणजे ते बुडबुडे गेल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकायचं आहे, लिक्विड सोप टाकायचा आहे भांड्यांचा आणि चांगलं खळखळवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे. अगदी 15 मिनटं तुम्ही तसंच ठेवा आणि त्याच्यानंतर हे गॅस्केट आणि कढई साफ करून घ्यायची आहे. तर पहा, एकदा परत चोळायचं आहे. जर तुम्हाला ब्रशने चोळायचं असेल तर ब्रशने पण चोळा, पण एवढं 15 मिनटं ठेवल्यानंतर ते स्वच्छ निघतं. आता पाहालच कढई पण सुंदर स्वच्छ झालेली आहे आणि आपल्या गॅस्केट्स पण अगदी स्वच्छ पांढऱ्या शुभ्र क्लीन झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आजच्या सगळ्या टिप्स होत्या. दैनंदिन जीवनात नक्की तुम्हाला उपयोगी पडतील अशा टिप्स आहेत. तुम्हाला टिप्स कशा वाटल्या त्या नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि करूनसुद्धा बघायच्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.